जालना महापालिकेत वंदना मगरे महापौर, राजेश राऊत उपमहापौर पदभार स्वीकारला। शहर स्वच्छतेवर भर देणार असल्याची महापौरांची घोषणा। जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, रावसाहेब दानवे। जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीमती वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आज झालेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। जालना महानगरपालिकेच्या एकूण 65 जागांपैकी 41 जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। महापौर पदासाठी मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षण सुटल्यानं भाजपकडून वंदना मगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती। तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांचं नाव निश्चित झालं होतं। दोघांनीही अर्ज दाखल केले होते, मात्र विरोधी पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज न आल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली। महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असणार आहे। पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित महापौर श्रीमती वंदना मगरे यांनी शहर स्वच्छतेवर विशेष भर देणार असल्याचं सांगितलंय। दरम्यान भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देताना जालना शहरातील नागरिकांनी पहिल्यांदाच भाजपला महापालिकेची सत्ता दिली असून शहरवासियांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असं आश्वासन दिलंय। आज तुम्ही महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, कामाला आज तुम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात, काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहे आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील। स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील। रस्ते नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितकं चांगलं करता येईल तेवढा करू। आज तुमच्या दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर निवड झाली आहे। हो, कशा प्रकारे शहराचा काय फरक पडला? काय फरक असा करणार की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आम्ही परिपूर्ण लक्ष करणार। ओके, चला.